गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 8:30 वाजेदरम्यान गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत कृषीनगर जॉगिंग ट्रॅक व समर्थनगर जॉगिंग ट्रॅक येथे पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या कल्पनेनुसार पोलीस नागरिक संवाद या उपक्रमाच्या अनुषंगाने नागरिकांशी संवाद साधलाय। सदर संवादादरम्यान ट्रेकिंगला नियमित येत असणाऱ्या नागरिकांच्या समस्या तक्रारी जाणून घेतल्या असून सदरच्या समस्या व तक्रारी डायरीमध्ये लिहून घेतल्या आहेत। सदर तक्रारींची दखल घेऊन पुढील योग्य ती कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे। शंका असतील, काही विचारायचं असेल तर तुम्ही मॅडमला विचारू शकता। मी आले या मॅडम वगैरे बोलले फार सेफ ट्रॅक आहे असं सांगताय। आपल्या गंगापूर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोनल मॅडम आहेत, सोनल मॅडम, आणि हे आपले सगळे पहिल्यांदा निंबाळकर साहेब होते। निंबाळकर साहेबांना बऱ्यापैकी लोक ओळखत होते। अभिषेक साहेब होते। इलेक्शनमुळे बदल झाल्यामुळे मला ते संधी मिळाली। आम्ही परवा तुमची बातमी ऐकली ती, गंगापूरला दिंड काढली होती आणि मॅडमनी याच्या अगोदर कार्यक्रम फ्लॅशिंग कार्यक्रम कामगिरी चांगली ती कामगिरी चांगली झाली। म्हणजे ती अनपेक्षित घटना घडली ती, त्याच्यामुळे खरंच त्या 3-4 गाड्या फोडल्या त्यांना भीती वाटते। सामान्य माणसाला वाटतेच होती की काय हे माझ्याबरोबर झालं अचानक। आणि गाडीमध्ये त्याची बायको होती, मुलं होती, बाळ होतं लहान। आमची लोक पोचली पण ती पोरांनी दारूच्या नशे, म्हणजे अक्षरशः सांगते 18 आणि 19 वर्षाची मुलं। आपल्याला, मला पण एक ह्युमन बिंग म्हणून आपल्याला पण वाटतं की अरे कुठं चालली ही पिढी आणि ही मुलं। जेव्हा धरली त्यावेळेला त्यांना अक्षरशः खरंच पस्तावा नव्हता। मग जो काही दिला आम्ही त्यांना दंडका सुधरून गेली, जेलला आहेत। 307 वगैरे लावून जरा गंभीर कलम लावून जरा आम्ही त्यावर कडक कारवाई केली। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।